to the next point. The meaning of IMC, that is, IMC refers to integrating all the methods of brand promotion to promote a product or service among target customers. सो आय एम सीमध्ये काय केलं जातं इथे सगळे ब्रँड प्रमोशनच्या ज्या काही मेथड्स आहेत जे काही प्रमोशनल टूल्स आहेत हे सगळे इंटिग्रेट केले जातात एकत्र येतात फॉर द पर्पज टू प्रमोट द प्रोडक्ट ऑर सर्विस अमंग द टार्गेट कस्टमर. त्यांचे जे टार्गेट कस्टमर आहेत, आता टार्गेटेड कस्टमर किंवा टार्गेटेड ऑडियन्स ही कन्सेप्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारचं प्रोडक्ट असेल तसे त्याचे टार्गेटेड ऑडियन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर ब्युटी प्रोडक्ट्स असतील, मग ते मेकअप किट्स असतील किंवा अजून कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स असतील, तर त्यांचे टार्गेट ऑडियन्स कोण असणार आहे किंवा टार्गेटेड कस्टमर्स कोण असणार आहेत? लेडीज, विमेन्स, गर्ल्स. ओके. सो ज्या प्रकारचं प्रोडक्ट असेल तसे त्यांचे टार्गेट ऑडियन्स असणार आहेत. आणि त्या टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत त्या टार्गेट कस्टमर्सपर्यंत जेव्हा ही इन्फॉर्मेशन जाणार आहे तेव्हा सेल जास्तीत जास्त इन्क्रीज होणार आहे. ॲज अ रिझल्ट इन्क्रीज इन प्रॉफिट. The basic objective of IMC is to create product awareness, brand image, and to encourage product trial. आता आय एम सीचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू क्रिएट प्रोडक्ट अवेअरनेस. एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये न्यूली लॉन्च झाल्यानंतर त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे, मग त्याचे फीचर्स असतील, त्याची प्राइस, देन त्याचे जे काही हाऊ टू यूज दॅट प्रोडक्ट, द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट, हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे, देन द पीपल गेट अवेअर अबाउट दॅट प्रोडक्ट. देन ती लोक त्या प्रोडक्टबद्दल अवेअर होणार आहेत. अँड इट विल क्रिएट द ब्रँड इमेज इन द माइंड्स ऑफ पीपल. जर ते प्रोडक्ट चांगलं असेल, जर त्यांना ते कन्व्हिन्सिंग वाटत असेल, तर त्या प्रोडक्टची एक पॉझिटिव्ह इमेज कस्टमर्सच्या माइंडमध्ये क्रिएट होणार आहे. अँड टू एनकरेज प्रोडक्ट ट्रायल. त्याचप्रमाणे आय एम सीचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय? टू एनकरेज प्रोडक्ट ट्रायल, टू इंड्यूस द पीपल फॉर ट्राईंग दॅट प्रोडक्ट. लोकांच्या मनात ते प्रोडक्ट यूज करण्याची डिझायर तिथे क्रिएट केली जाते. लोकांना इच्छा होते की येस, मला ते प्रोडक्ट यूज करायचे. सो दीज आर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ आय एम सी. दॅट इज, फर्स्ट इज क्रिएट प्रोडक्ट अवेअरनेस, create a brand image, and to encourage product trial. So these 2 points are clear. Okay. Yes, ma'am. So moving on, we will see आपण याचे फीचर्स जे आहेत हे बघूया. आय एम सी. फर्स्ट इज प्रोसेस. IMC is communication process. Integrated marketing communication is a communication process. ही एक communication process आहे. It is undertaken to promote product of the firm to increase sales. आणि ही प्रोसेस जी आहे ही का अंडरटेक केली जाते किंवा ही का केली जाते? द बेसिक ऑब्जेक्टिव्ह इज टू क्रिएट अवेअरनेस अँड ॲज अ रिझल्ट इन्क्रीज इन सेल्स. ते प्रोडक्ट जे आहे हे प्रमोट केल्यानंतर त्या प्रोडक्ट टार्गेटेड ऑडियन्स जे आहेत हे अवेअर होणार आहेत त्या प्रोडक्टबद्दल. त्यांच्या माइंडमध्ये त्या प्रोडक्टची एक इमेज बनणार आहे अँड ॲज अ रिझल्ट त्या प्रोडक्टचा जो सेल आहे तो इन्क्रीज होणार आहे. दिस आय एम सी प्रोसेस इन्क्लूड फर्स्ट आयडेंटिफाईंग टार्गेट ऑडियन्स. आता ह्या प्रोसेसमधले हे जे पॉईंट्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट पॉईंट इज आयडेंटिफाईंग टार्गेट ऑडियन्स. जसं प्रोडक्ट असेल तसे त्याचे टार्गेट ऑडियन्स असतील. ज्या प्रकारचं प्रोडक्ट असेल तसे त्याचे टार्गेटेड ऑडियन्स असणार आहेत. आता मार्केटमध्ये एखादा टॉय किंवा एखादं खेळणं लॉन्च करायचं असेल तर त्याचे टार्गेटेड ऑडियन्स हे चिल्ड्रन
किंवा लहान मुलं जे आहेत हे असणार आहेत. एखादा ब्युटी प्रॉडक्ट असेल तर त्यांचे टार्गेटेड ऑडियन्स हे विमेन्स किंवा लेडीज ह्या असणार आहेत. सो जशा प्रकारचं प्रॉडक्ट ते मार्केटमध्ये लॉन्च करतायत तसे त्याचे टार्गेट ऑडियन्स जे आहेत हे चेंज होणार आहेत. सो फर्स्ट पॉइंट इज आयडेंटिफाईंग टार्गेट ऑडियन्स. त्यांचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत हे तिथे आयडेंटिफाय करावं लागतं. आता टार्गेट ऑडियन्स हे फक्त मेल, फिमेल, चिल्ड्रन हे एवढंच नाहीये. तर डिफरंट टाइप्स ऑफ एज ग्रुप हे सुद्धा एक याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी एक कॅटेगरी असू शकते. लाईक आता जर एखादी नोटबुक जर प्रमोट करायची असेल तर नोटबुक जास्तीत जास्त जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहेत तर त्यांच्यासाठी ते त्यांचे टार्गेट ऑडियन्स असू शकतात. किंवा जर मोबाईल फोन्स प्रमोट करायचे असतील तर जास्त करून यूथ हे त्यांचं टार्गेट ऑडियन्स असणार आहे. सो असे टार्गेट ऑडियन्स जे आहेत हे फर्स्ट ऑफ ऑल त्यांना आयडेंटिफाय करावे लागतात. सो फर्स्ट पॉइंट इज आयडेंटिफाईंग टार्गेट ऑडियन्स. नेक्स्ट पॉइंट इज डिटरमाइनिंग कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह. सेकंड प्रोसेसमध्ये त्यांचं जे कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह आहे हे डिटरमाइन करून घेतलं जातं. थर्ड इज डिटरमाइनिंग बजेट. जे प्रॉडक्ट आपण प्रमोट करतोय किंवा जे प्रॉडक्ट आपल्याला ज्या प्रोडक्टचं आपल्याला प्रमोशन करायचं त्याचे आपण टार्गेट ऑडियन्स फाइंड आउट केलं. देन आपण कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह तिथे डिसाईड केलेलं आहे. तर त्याचं बजेट जे आहे हे सुद्धा बघणं इम्पॉर्टंट असतं. कारण जर आपलं बजेट जास्त असेल, बजेट म्हणजे आपण ठरवू शकतो की आपण किती लिमिटपर्यंत आपण तिथे एक्सपेंडिचर इन्कर्ड होणार आहे किंवा आपण किती खर्च करणार आहोत. सो आपण एक बजेट डिसाईड करून घेतो. सो डिटरमाइनिंग बजेट, त्या प्रोडक्टचं बजेट किती आहे. जर त्याचं बजेट हाय असेल, खूप जास्त असेल, देन डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया, इंटरनेट असेल, टेलिव्हिजन असेल, कोणतेही मीडिया टाइप्स ते यूज करू शकतात. बट जर त्या प्रोडक्टचं बजेट कमी असेल तर त्याला सुटेबल असे मीडिया टाइप्स जे आहेत हे यूज करून त्या प्रोडक्टचं प्रमोशन हे केलं जातं. सो डिटरमाइनिंग बजेट. नेक्स्ट इज डेव्हलपिंग IMC प्लान. आता इंटिग्रेटेड डेव्हलपिंग IMC प्लान, त्यांचं इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन या प्रोसेससाठी त्यांचा जो प्लान आहे हा फर्स्ट त्यांना इथे डेव्हलप करावा लागतो. मग त्यांना कोणत्या वेजने त्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचे त्याचा एक प्लान जो आहे तो तिथे बनवला जातो, क्रिएट केला जातो. नेक्स्ट इज डिझायनिंग कम्युनिकेशन मेसेज. आता एखादा प्रोडक्ट प्रमोट करताना काय मेसेज टार्गेट ऑडियन्स पर्यंत गेला पाहिजे हा डिझाईन केला जातो. सो डिझायनिंग कम्युनिकेशन मेसेज. नेक्स्ट इज सिलेक्टिंग कम्युनिकेशन चॅनल. आपण कोणत्या कम्युनिकेशन चॅनल मधून ते प्रोडक्ट जे आहे हे प्रमोट करतोय. मग कम्युनिकेशन चॅनल्स डिफरंट टाइप्सचे आहेत. मग ते आता मीडिया जर आपण बघितलं तर मीडियामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मीडियाज आहेत. लाईक टेलिव्हिजन, न्यूजपेपर, मॅगझिन, देन इंटरनेट. सो असे खूप सारे मीडिया टाइप्स आहेत किंवा डिफरंट चॅनल ऑफ कम्युनिकेशन आहेत. तर मग त्यापैकी आपण कोणत्या चॅनल ऑफ कम्युनिकेशन मधून जो प्रमोशनल मेसेज आहे हा टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत स्प्रेड करतोय. सो सिलेक्टिंग कम्युनिकेशन चॅनल. नेक्स्ट इज इम्प्लिमेंटिंग IMC प्लान. जो आपण IMC प्लान डेव्हलप केला होता तो आपण इम्प्लिमेंट करावा लागतो. सो इम्प्लिमेंटिंग IMC प्लान अँड देन ऑब्टेनिंग फीडबॅक. जे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च केलंय, टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत त्यांचं इन्फॉर्मेशन पोहोचवले, आपण कम्युनिकेशन मेसेज सुद्धा डिझाईन केलाय, आपण IMC प्लान जो आहे हा इम्प्लिमेंट केलाय, अँड देन वी कलेक्ट द फीडबॅक फ्रॉम द टार्गेटेड ऑडियन्स. मग त्या टार्गेटेड ऑडियन्स करून फीडबॅक जो आहे हा कलेक्ट केला जातो. वेदर दे लाईक दॅट प्रोडक्ट ऑर नॉट.
त्यांना ते प्रॉडक्ट आवडलंय की नाही आवडले, त्यात काही चेंजेस करायला हवेत का किंवा त्यामध्ये काही मॉडिफिकेशन हवंय का, हे सगळं त्या फीडबॅक मधून कळणार आहे. सो दिस प्रोसेस इज फॉलो इन IMC. सो ही जी प्रोसेस आहे ही IMC मध्ये फॉलो केली जाते. Next feature is continuous process. Continuous. IMC is ongoing activity. It is a never ending process or it is continuous process. Nowadays, competition has tremendously increasing. सी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप सारी, अगदी कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हटलं तरी ते चुकीचं नाही ठरणार. बिकॉज एक जर आपण प्रोडक्ट बघितलं तरी त्या प्रोडक्टच्या कॅटेगरीतले अजून 10 प्रोडक्ट्स मार्केटमध्ये तयार असतात. सो नाउ डेज कॉम्पिटिशन हॅज ट्रिमेंडसली इन्क्रीज. In order to face the competition, a firm must constantly communicate with the target audience. आणि जर ह्या मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, ही कॉम्पिटिशन फेस करून मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल, तर कंटिन्युअसली त्यांना त्यांच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत टार्गेटेड ऑडियन्स बरोबर कम्युनिकेट करावं लागतं. त्यांना कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स जास्त आवडतात किंवा कोणत्या प्रकारचं चेंज त्यांना त्या प्रोडक्टमध्ये हवं आहे, हे जास्तीत जास्त केल्यानंतर, कळल्यानंतर मार्केटमध्ये जास्त काळ टिकू शकतात. So in order to face the competition, a firm must constantly communicate with the target audience. So मार्केटमध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, जास्त काळ टिकून राहायचं असेल, तर जास्तीत जास्त त्या प्रोडक्टमध्ये नवीन चेंजेस, त्यामध्ये नवीन ॲडिशनल फीचर्स ॲड करावे लागतात. जास्तीत जास्त टार्गेटेड ऑडियन्सना कम्युनिकेट करावं लागतं. So this is the continuous process. IMC is continuous process. It is never ending process or ongoing activity. Third feature is elements. In order to communicate to target audience, IMC make use of several elements. So the elements includes advertising, sales promotion, publicity, public relation, direct marketing, personal selling, sponsorship. So these are the elements in IMC. आता या फीचरच्या पॉईंटमध्ये आपण जस्ट हे जे एलिमेंट्स आहेत हे ओव्हरव्ह्यू करणार आहोत. बट हे जे एलिमेंट्स आहेत याच्यासाठी नेक्स्ट जो क्वेश्चन आहे यामध्ये आपण हे सगळे एलिमेंट्स डिटेलमध्ये बघणार आहोत, डिटेल स्टडी करणार आहोत याचा. सो दिस IMC एलिमेंट्स इन्क्लूड ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन, then publicity, public relation, direct marketing, personal selling, and sponsorship. Next feature is unified. IMC is an approach to brand communication where different elements work together as a unified force. IMC means integrating all the promotional tools. IMC मध्ये काय केलं जातं, तर जे प्रमोशनल टूल्स आहेत हे इंटिग्रेट केले जातात, एकत्र आणले जातात अँड दे वर्क टुगेदर, आणि ते एकत्रितपणे वर्क करतात. सो डिफरंट एलिमेंट्स वर्क टुगेदर ॲज अ युनिफाईड फोर्स. त्यामुळे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत, आता एलिमेंट्समध्ये ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन, हे सगळे डिफरंट डिफरंट एलिमेंट्स दे आर वर्क टुगेदर ॲज अ युनिफाईड फोर्स. ते एकत्र येऊन काम करतात ॲज अ युनिफाईड फोर्स. All the aspects of marketing communication work together for achieving predetermined goals. आणि हे सगळे जे एलिमेंट्स आहेत हे एकत्रितपणे काम करतात. दे वर्क टुगेदर फॉर अचिव्हिंग प्रीडिटरमाइंड गोल्स. त्यांचे जे काही प्रीडिटरमाइंड गोल्स आहेत किंवा त्यांचे जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्स आहेत, हे अचीव करण्यासाठी ते एकत्रितपणे वर्क करतात, काम करतात. Next feature is objective. Objective. So the objectives of IMC is to create
product awareness. So first, create product awareness. IMC helps to create product awareness in the minds of people. आता जे टार्गेटेड ऑडियन्स आहेत किंवा मार्केटमध्ये जेवढे मार्केटमध्ये ते प्रोडक्ट बद्दल अवेअरनेस क्रिएट केला जातो, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचवली जाते. मग त्या प्रॉडक्टचे फीचर्स असतील, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन असेल, देन त्याच्या प्राइजेस असतील, त्याला काही डिस्काउंट दिलं असेल तर ते असेल. प्रॉडक्टची सगळी ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट इज कम्युनिकेटेड विथ द टार्गेटेड ऑडियन्स. नेक्स्ट, टू इंड्यूस टार्गेट ऑडियन्स टू बाय द प्रॉडक्ट. देन त्यांचे जे टार्गेट ऑडियन्स आहे, टार्गेट कस्टमर्स जे आहेत, तर त्यांना इंड्यूस केलं जातं. त्यांच्या मनात एक डिझायर क्रिएट केली जाते टू परचेस दॅट प्रॉडक्ट. देन टू एनकरेज प्रॉडक्ट ट्रायल. ते प्रोडक्ट ट्राय करण्यासाठी टार्गेटेड ऑडियन्सना एनकरेज केलं जातं किंवा त्यांना एनकरेज करणे हे त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू क्रिएट ब्रँड इमेज. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू क्रिएट ब्रँड इमेज. सो त्यांचा पर्पज काय आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचलं पाहिजे, त्या प्रोडक्टला जास्तीत जास्त लोकांनी ट्राय केलं पाहिजे आणि त्या प्रोडक्टबद्दल जी काही पॉझिटिव्ह इमेज आहे ही लोकांच्या माइंडमध्ये क्रिएट झाली पाहिजे. सो क्रिएट अ ब्रँड इमेज, क्रिएट पॉझिटिव्ह ब्रँड इमेज इन द माइंड्स ऑफ टार्गेटेड ऑडियन्स. And next objective is to establish customer relationship. So how to establish this customer relationship? So with the help of communicating to target audience and collecting the feedbacks about that product, we can establish the customer relationship. आता ही कस्टमर रिलेशनशिप आपण कशी एस्टॅब्लिश करू शकतो, तर जास्तीत जास्त त्या प्रोडक्ट त्या टार्गेट ऑडियन्स बरोबर आपण कम्युनिकेट झालं पाहिजे, त्यांचे फीडबॅक्स कलेक्ट केले पाहिजेत. देन त्यांचा जो फीडबॅक्स आहे त्याच्यावर विचार करून त्या प्रोडक्टमध्ये नेसेसरी चेंजेस केले पाहिजेत. So this can help to establish the customer relationship. So these are the 5 features of IMC.